भारत मातेला वंदन करतो। आज या ठिकाणी आपण नवनीतजी राणा यांचा प्रवेश देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि अमितभाई शहा, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आमचे ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर बोंडे साहेब आणि मी इन्क्लुडिंग सगळे सरचिटणीस आणि आमचे नेते या ठिकाणी बसलेली सगळी मंडळी या ठिकाणी त्यांच्या प्रवेशानिमित्त आज या स्टेजवरती डॉक्टर बोंडे साहेब उपस्थित आहेत, रवीजी नवनीतजी राणा, जयंतजी देहनकर, निवृत्तीदास चौधरी, शिवरायजी कुलकर्णी, तुषारजी भारतीय, किरणजी महाले, किरणताई महाले, किरणजी पातुरकर, रवींद्र खांडेकर, दिनेशजी सूर्यवंशी, प्रशांतजी शिरोकार, चेतनजी पवार, चेतनजी गावंडे, सतीशजी करेशिया, विवेकजी कवती, अनिता राज, डुंगले साहेब, राजीव वानखडे, डॉक्टर दांडे, डॉक्टर देशपांडे, ऍडव्होकेट देशपांडे, कौशिकजी अग्रवाल, गंगाताई, रवी देशमुख, विवेक मुलाने, नितीन गुर्दे, नमस्कारताई, कविटकर साहेब, मीनाताई आणि लताताई देशमुख, या एवढा भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आज सांगताना आणि बोलताना सुद्धा अत्यंत आनंद होत आहे की या देशामध्ये पहिलं प्रथम अमरावती जिल्ह्यामध्ये कमळ कधी नव्हतं। आज या निमित्तानं नवनीत राणाच्या निमित्तानं अमरावती जिल्ह्यामध्ये कमळ फुलतोय। आपण ज्या दिवशी सांगितलं होतं की आम्हाला भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्हावरती असलेला कॅन्डिडेट दिला पाहिजे आणि एक वर्षाच्या आधी आमचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते त्यांनी सांगितलं होतं की या वेळेस आपण कमळावरतीच कॅन्डिडेट उभा करू आणि त्या अर्थाने आज आपल्या समोर नवनीतजी राणा या ठिकाणी आलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण सुद्धा ताकदनं स्वागत करायचंय, कारण आपण कोणतं काम न करतो आहे ते काम आपण मोदी साहेबांसाठी करतोय। हा देश महाशक्ती झाला पाहिजे, तुझं माझं हे चालणार नाही। ज्याच्या आधी जे काही झालं ते सगळं गंगेला वाहिलं, पण आज बोलता येते नाही, मी बसतो बाजूला, माझ्याच काही हरकत नाही। जे बोललं जे झालं ते गेलं, परंतु आजपासून नरेंद्रभाई मोदीसाठी आपण काम करतो आहे, या देशासाठी काम करतो आहे। अमरावती लोकसभेसाठी आपल्या अमरावतीमधून कॅन्डिडेट गेला पाहिजे यासाठी आपण काम करतो। आपण व्यक्तिपूजा करणारी लोक नाही आहेत, आपण व्यक्तिपूजा करणारी लोक नाही, आपण नरेंद्रभाई मोदी आणि कमळाची पूजा करणारी लोक आहे, हे प्रामुख्याने आपण समजून घेतलं। त्यासाठी कोण कॅन्डिडेट कोण आहे हा आपला विषय महत्वाचा नाहीये। कॅन्डिडेट आपल्याला मिळाला आहे, आपलं चिन्ह कमळ आहे, ते कमळ कसं दिल्लीमध्ये पोहोचेल आणि नरेंद्रभाई मोदीसाठी हात वर्त करण्यासाठी आपल्याला कमळ पाठवायचं आहे। याच्यामध्ये कोणाचा दुमत आहे का? अमरावती शहरामध्ये जितके काही आपले मंडळ आहे, बूथ आहेत, महिला मंडळ आहेत, ज्या काही आपल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काम करावं लागेल आणि ताकदने काम करावं लागेल। आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण काम केलं आहे, प्रत्येकाच्या आपण ज्याला ज्याला शासकीय स्कीम भेटल्या त्यासाठी त्याची योजना आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवली आहे। आज या ठिकाणी सांगताना आनंद होतो की या देशामध्ये केंद्र सरकारमध्ये जे बिल मांडल्या गेले त्या बिलामध्ये नवनीत राणांनी हात वर करून प्राथमिक पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंबा नुसतं दिला नाही तर या देशामध्ये हिंदुत्वाची लाट सुद्धा त्यांनी सुरू केली असं मी त्या ठिकाणी, कारण या देश में रहना होगा तो हिंद पडेगा हे सांगण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं। आणि त्याच्यानंतर सुद्धा एकदा सांगतो महत्वाचं की जे आपण या ठिकाणी स्टेजवर बसलेलो आहे, जे भारतीय जनता पार्टीने करायचं होतं, ज्या ठाकरेच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचायचं होतं, ते भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याने पदाधिकारी इन्क्लुडिंग मी आमदार आम्ही जाऊन वाचू शकलो नाही। आमच्यात धमक नव्हती, ती धमक नवनीत राणांनी दाखवली या ठिकाणी, त्याचं मी मुद्दामून स्वागत करतो। आपसामध्ये कोणते विचार आपसामध्ये विचार असतात,
एका घरामध्ये 5-5 भाऊ राहतात, 2-2 भाऊ राहतात, पण एकमेकाचा पटत नाही. पण जेव्हा तुम्हाला सांगतो हे युद्ध आहे, जेव्हा युद्धासाठी आपण जातो तेव्हा सगळे एका दिशेने गेलो पाहिजे आणि नरेंद्र भाई मोदींना आपण मदत केली पाहिजे हे प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे. आज आपण येणाऱ्या काळामध्ये महाशक्ती देश बनवत आहे. अरे रे यादव लज वाढून अजून झाला का? आपण या ठिकाणी महाशक्ती देश बनवत आहे. या महाशक्ती देशामध्ये आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. प्रत्येक आपल्या अमरावती मधला भारतीय जनता पार्टी आणि प्रत्येकाने एक कॅन्डिडेट ओढून आणला पाहिजे. 51% पेक्षा बूथ मध्ये आपण काम करण्याची ताकद आपण या ठिकाणी ठेवली पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टीचा असा कार्यकर्ता आहे की घरची भाकर आणून ही पार्टी उभे केलेला हात आमचा कार्यकर्ता. आमचे रवी भाऊ बसले आहे इथे, आमचे किरणताई महल्ल्या बसले आहेत, या आमच्या विविधताई चौधरी बसल्यात. यांचं अख्खं आयुष्य जयंताजी आहेत, आमचे शिवरायजी आहे, अख्खं आयुष्य या पार्टीसाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे. आणि आपण सुद्धा जेव्हापासून इथे जॉईन झालं तेव्हापासून आपण आपलं सगळं समर्पित भारतीय जनता पार्टीला केलं. मला तर 13 वर्ष झाले, पण मी जे यांचं समर्पण पाहतो ते समर्पण खरंच पाहण्यासारखं आहे. यांना कोणताही मोह नाही, मी आमदार झालो पाहिजे, मंत्री झालो पाहिजे, या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला मोह नाही. आणि प्रामुख्यानं पार्टीनं जर दिलं तर नाही म्हणणार सुद्धा नाही, पण कधीही त्यांनी मोह केलेला नाही हे सुद्धा काही सांगणं अत्यंत गरजेचं आहे. बरेचदा काही वेगळ्या पक्षामध्ये वेगळ्या काही गोष्टी चालत असतात, पण हा भारतीय जनता पक्ष जो असा आहे हा कॅन्डिडेट एका याच्यावर चालणार, निष्ठेवरती चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना असं वाटत असेल की मनामध्ये काही आहे, तोंडात काही आहे, आपण नरेंद्रभाई मोदींसाठी काम करतो, प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो आपकी बार 400 पार तर 100% होईलच आणि अमरावती जिल्ह्याचा नंबर त्या 400 मध्ये राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. ग्रामीण असो शहर असो जवळपास आपले 2400 बूथ आहेत, 2324 बूथ आहेत आणि आमचा बूथवरचा कार्यकर्ता आणि त्याची समिती जर पाहिली तर जवळपास 60-70 हजार लोकांचा आपला जो तक्ता आहे. आता भाभीजी आपल्याला या लोकांना घेऊन कसं चालायचं आहे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हे एक महत्वाचं आहे, कारण आमचे सगळे कार्यकर्ते जुने नवीन कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीची वीट आहे. एक वीट या भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये या लोकांनी लावलेली आहे. त्यामुळे आपण सातत्याने एक गोष्ट सातत्याने सगळ्यांनी तुमच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी ही प्रामुख्याने कॅडेट पार्टी आहे, कॅडेटवर चालणारी पार्टी आहे. आणि शहर आणि ग्रामीण हा वेगळा भाग आहे. ग्रामीण वेगळं चालतंय, शहर वेगळं चालतंय. शहराची हवा ग्रामीण मध्ये पोहोचते पूर्ण जिल्ह्यामध्ये, हे सुद्धा आपण प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे. जर आपल्याला एक करायचं असेल, युद्ध जर जिंकायचं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला नीती ठेवावं लागेल. एक माणूस माझ्यासाठी महत्वाचा आहे, माझा शेवटचा माणूस महत्वाचा आहे. हे तर बोलून चालणार नाही, बोलाची भात आणि बोलाची कडी असं करून चालणार नाही. आपल्याला प्रामुख्याने सगळ्यांनी लक्ष ठेवावं लागेल आणि बारीक बारीक लक्ष ठेवावं लागेल. तुम्हाला जरी वाटत असेल की मधातल्या काळामध्ये काही प्रवीण पोटेंचं काहीतरी वेगळं होतं, प्रवीण पोटेंच्या मनात काही होतं, त्यांनी मागच्या काळामध्ये तुम्हाला एक सांगतो, आता 2-3-4 दिवसाच्या आधी आमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी संपल्या आहेत. त्यांनी माफी मागितली, आमच्या कार्यकर्त्याची माफी मागितली. आता कोणाच्या घरी गेले मला माहित नाही, माझ्या घरी आले म्हणून सांगतोय मी. पण प्रामुख्याने आपण कमळावरती काम करतो आहे. कोणी काय मागते याच्याशी काही घेणं देणं नाही. सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने निवडून आणणारे आपण सगळे त्याचे पायीक राहावं आणि नरेंद्रभाई मोदींसाठी आपल्याला दिल्लीमध्ये हात वर्त करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट पाठवायचा आहे. तो कॅन्डिडेट म्हणजे नवनीतजी राणा आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपलं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. अत्यंत आवश्यक काम केलं, कारण आमच्याजवळ कोणी नव्हतंच कमळावर नसणार. आपलं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.